पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील अवघियाचा विसर झाला हा राहिला उद्योग देव कृपा करील मज काय लाज राखील तुका म्हणे चिंता वाटे तुका म्हणे चिंता वाटे जे जे भेटे तया देव कृपा करील मज काय लाज राखील पांडुरंगा करू प्रथम म्हण दुसरे चरणा संतांजिया त्यांच्या कृपादानी कथिता विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कर जोडितो कधी काढी कर जोडितो आपण असावे जवळी पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय राज राखील. प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग जगतमान्य जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथा संहितेतील 4 चरणाचा भगवत प्राप्तीसाठी आतुरलेल्या साधकाचं जीवन चरित्र तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात. आजचा हा परम दिवस आणि हे जे काही नवरात्र चालू आहे, भारतवर्षामध्ये अनेक प्रकारचे नवरात्र साजरे केले जातात. त्यामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध दशमी पर्यंत राम नवरात्र साजरं केलं जातं. त्यानंतर गणपती नवरात्र साजरं केलं जातं. त्यानंतर देवी नवरात्र साजरं केलं जातं. त्यानंतर सूर्य नवरात्र साजरं केलं जातं आणि त्यानंतर गणपती नवरात्र साजरे केलं जातं. असं ते एकदम नवरात्राचे नवरात्र शिवरात्री आहे ना,
शिवरात्रीच्या अगोदर 9 दिवस उपवास शैव लोक करत असतात. अशा प्रकारचे हे नवरात्र आहे. प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस गावागावात मोठ्या प्रेमाने आनंदाने साजरा होत असतो. रामायणाचा विचार केला असता अनेक प्रकारची रामायण आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये भावार्थ रामायणामध्ये भावार्थ रामायण लिहित असताना महाराज म्हणतात, मी कोणकोणती रामायण पाहिली त्याचं वर्णन आलं. ते म्हणतात, नाथ महाराज म्हणतात की अध्यात्म रामायण भावार्थ रामायणाची जी टीका आहे ती कशावरती आहे? अध्यात्म रामायणाच्या ग्रंथावरती टीका आहे. तर 1000च्या वरती टीका नाथ महाराज म्हणतात आजपर्यंत रामायणाच्या उपलब्ध आहेत. मग का हो, रामायणामध्ये आपल्याला तर अनेक पात्र पाहायला मिळतात. जसं की रामायणाचं मुख्य पात्र आहे रामजीचं, लक्ष्मणजीचं, भरतजीचं, शत्रुघ्नजीचं, सीताजींचं, दशरथजीचं, कौशल्याजीचं, मंथरेचं. त्यानंतर आता तुम्हाला सगळं माझ्यापेक्षा रामायण पाठच आहे. मारुतीरायांचं चरित्र मुख्य भाग आहे. मग का हो, 1000 वर्ष झालं रामायण आपण ऐकतोय. आज सुद्धा आपण रामायण ऐकतोय. 1000 वर्ष झालं सांगितले जाते आज सुद्धा आपण रामायण ऐकतोय. मग का हो, रामायणात काहीतरी तथ्य असल्याशिवाय आपण ऐकतोय का? जुने लोक असं सांगत आले. पुरोगामी विचाराची माणसं आणि आस्तिक विचाराची माणसं यामध्ये फरक आहे. पुरोगामी विचाराची माणसं असं म्हणतात की राम झालाच नव्हता, राम सेतू नव्हताच. आणि ज्यावेळेस त्यांना मतदानाची गरज पडायला लागली, कोणाला? ज्यावेळेस त्यांना मतदानाची गरज पडायला लागली त्यावेळेस त्यांच्या लक्षात यायला लागलं राम आहे, सेतू आहे, पात्र आहे. कधी? मतदानाची गरज पडली ना. बरं का, अध्यात्माचा उपयोग आपल्या गरजेनुसार करू नका. अध्यात्माचा उपयोग काय करू नका? गरजेनुसार करू नका. तुकाराम महाराज आपल्या जीवनामध्ये जी अर्थता आहे भक्तीची, ती भक्तीची अर्थता मला असं वाटतं किंबहुना रामायणाकडे पाहून तर यांची निर्माण झालेली नसेल ना. जे मी थोडी थोडी तुम्हाला पात्र सांगतो. रामायणाचा विचार केला असता रामायणामध्ये दशरथाचं पात्र आहे. दशरथजींचा आणि रामाचा वियोग होतो. दशरथजींचा आणि रामाचा वियोग होतो. ज्यावेळेस दशरथजींचा आणि रामाचा वियोग होतो त्यावेळेस रामाच्या वियोगामध्ये दशरथजी प्राण सोडतात. बर का, मुलाच्या वियोगामध्ये बापाने प्राण सोडलाय का देवाच्या वियोगामध्ये भक्तांनी प्राण सोडलाय? याचं बारीक चिंतन करावं लागेल. बरं का, जोपर्यंत याचं बारीक चिंतन होत नाही ना तोपर्यंत रामायण कळणार नाही. दुसरं सांगतो, शबरी माता आहे. रामायणातलं पात्र आहेत का नाही शबरी माता? शबरी माता रामजीची भेट होण्यासाठी 1000 वर्ष वाट पाहते. किती वर्ष? 1000 वर्ष वाट पाहते. बर का, अहिल्याचं पात्र आहे. रामजीची भेट होण्यासाठी अहिल्या 1000 वर्ष वाट पाहते. बर का, कल्याण महाराज तुम्हाला गंमत सांगतो. आम्ही त्र्यंबकेश्वरला प्रदक्षिणा करत होतो. कशाची? त्र्यंबकेश्वरची. आणि मी 108 प्रदक्षिणा केल्या त्र्यंबकेश्वरला, ब्रह्मगिरीला. मग आम्ही प्रदक्षिणा करत असताना यात्रा आली आणि यात्रेमध्ये सुद्धा मग काय आमच्या गावाकडची लोक यायची. सकाळी एक प्रदक्षिणा करायचो, संध्याकाळी एक करायचो. किती? माझ्या अवतारावर जाऊ नका. सकाळी एक करायचो आणि संध्याकाळी एक करायचो. मजा वाटायची. वा वा, आपले लोक आलेत, आपण गेलो पाहिजे. परमार्थ होते हो. जायचो. मग मुंबईकडून येणार 10-15 मुली आल्या होत्या आमच्या फाडातल्या आणि आमची आई, सगळे आमचे घरातले कुटुंब होतं. तर ते म्हणायचे महाराज अजून किती जायचंय? मी म्हणायचं इथंच जायचंय लाईटीपर्यंत. काय म्हणायचं? फक्त ते लाईटीपर्यंत जायचंय. ते गौतम ऋषीचं स्थान आहे ना, तुम्हाला माहिती? आता तरी जरा चांगलं झाले. पूर्वी काय होतं? दगड होते. दगड तर दगडाला धरून आमचे सगळे बहिणी ते मैत्रिणी सगळे वर नेले. बरं का बाबा. आणि वर गेल्यावर ती मुलगी काय म्हणते मला, गौतम ऋषींना काही काम नव्हतं का एवढं डोंगरावर येऊन बसले?
आपल्याला त्यांची साधना काय कळणार आहे? कळणार आहे का? कळू शकत नाही बुवा. तुम्हाला हे दृष्टांत कळणार नाही कारण की तुम्ही अजून गौतम ऋषीची पाहिला नाही. तुम्ही गौतम ऋषी व्यवस्थित पाहिले असते ना किती उंच आहे मग कळते ते काय असते बुवा. अहिल्याने रामासाठी अर्थतेने साधना केली. ती साधना मारुतीरायाने आपला देव भेटण्यासाठी केली आणि ती साधना सीतामातेने देव भेटण्यासाठी केली. सगळे चरित्र तुम्हाला रंगवून सांगण्यामध्ये मला वेळ घालवायचा नाही. मी तुम्हाला फक्त दिग्दर्शन करून जातो. खरं सांगा, सीतामातेला लक्ष्मणजी म्हणत होते की आई, या झोपडीच्या बाहेर मी एक लक्ष्मण रेषा मारलेली आहे. या लक्ष्मण रेषेच्या बाहेर तुम्ही जाऊ नका. काय जाऊ नका असं सांगितलं. मग आता कथा झाली. मारीच आले, भिक्षा मागितली. मारीच निघून गेले रावण आपल्या हरणाच्या रूपामध्ये. रावण आला, भिक्षा मागितली, सीतामातेचं हरण झालं. महाराज म्हणतात ज्यावेळेस लंकेमध्ये सीतामातेला ठेवण्यात आलं, लंकेमध्ये सीतामातेला अशोकाच्या वनामध्ये ठेवल्यानंतर रोज चिंतन करायचं, आता मला देव येतील, आता मला घेऊन जातील, आता मला देव येतील, आता मला घेऊन जातील. बरं का, परमार्थाला जोपर्यंत योग्य जोडीदार मिळत नाही ना तोपर्यंत परमार्थ यशस्वी होत नाही. मग त्या राक्षसांच्या वनामध्ये देवाबद्दल कोणीतरी बोलणार पाहिजे ना. मग किती जरी राक्षस असला ना तरी माणूस अंतकरणातून कोमल असतो. मग त्यांनी काय केलं, रावणाने सीता मातेवरती लक्ष ठेवण्यासाठी, तिची देखभाल करण्यासाठी एक त्रिजटा नावाची राक्षसी ठेवली आणि त्या त्रिजटाला सांगितलं तिचं खाणं पिणं काय तिला लागतंय ते पहा. मग काय झालं, आल्यापासून आतापर्यंत ज्यावेळेस सीता मातेचा प्रवेश लंकेत झाला त्या दिवसापासून त्रिजटे बरोबर बोलत असताना पर्यंत सीता मातेने अन्नाचा एक कण, पाण्याचा एक थेंब आतमध्ये येऊन शरीरामध्ये जाऊ दिला नाही. आणि मग आता ती पाण्याचा एक थेंब शरीरामध्ये गेला नाही, अन्नाचा एक थेंब शरीरामध्ये गेला नाही, अशा पद्धतीमध्ये शरीर काय होतं, कृश होत. हात लटलट लटत कापू लागले, पाय लटलट लटलट कापू लागले. आणि अशा अवस्थेमध्ये त्रिजटा म्हणते, आई साहेब, अहो असं जर तुम्ही अन्न पाण्याचा त्याग केला तर तुम्ही खूप दिवस राहणार नाही. त्रिजटा, तुला कळलं नाही अजून? काय कळलं नाही? माझा प्राण कधीच निघून गेला असता, मग का राहिलाय? ते म्हणतात, नाम पहारू निशिदिन ध्यान तुम्हार कपाट. काय झाले म्हणाले, नामरूपी पहारेदार माझ्या जिभेवर येऊन बसलेला आहे. कोण? नामरूपी पहारेदार माझ्या जिभेवर येऊन बसलेला आहे. नामरूपी पहारेदार माझ्या जिभेवर असल्यामुळे माझा प्राण कंठापर्यंत येतोय, माझा प्राण कंठापर्यंत येतोय. पण कंठा झालेला प्राण ते नामस्मरण, ते नामरूपी पहारेदार म्हणतोय, वर यायचं नाही, खाली हो. नाम पहारू निशिदिन, तुळशीदास रामायणामध्ये गोड वर्णन आले. नाम पहारू निशिदिन ध्यान तुम्हार कपाट. त्या नामरूपी पहारेदाराने माझा प्राण वर येऊ देत नाही. कागद त्रिजटे, सांग बर तू मी काय आचरण केलं असेल? तुकाराम महाराज याचं गोड वर्णन करतात. तुकाराम महाराज म्हणतात, वासुकीच्या वनी सीता शोक करी, वासुकीच्या वनी सीता शोक करी, कहो अंतरले रघुनाथ दुरी, येऊनी गुंफे माझी दुष्टे केरी चोरी, काहो मज आणि येले अवघड लंकापुरी, सांगवो त्रिजटे सखये ऐसी मोद, सांगवो त्रिजटे सखये ऐसी मोद, सांगवो सखये ऐसी मोद, सांगवो
सांग मला माझ्याकडून काय चोरी झाली, मी कोणाची चोरी केली, मी काय कोणाच्या आचरणामध्ये बिघड आणला, तीर्थव्रत होते कवनाचे भंगिले, गायी वैसा पत्नी पुरुषा बिघडविले, नकळे हो चरण अंतरले. महाराज म्हणतात माझ्याकडून चूक एकच झाली. काय चूक झाली? नाडी आले आशा मृग कांती सोने. बरं का, माझ्याकडून एक चूक झाली. काय चूक झाली? मी माझ्या रामाला एकच म्हणलो. मी माझ्या रामाला मागण्याऐवजी मी त्या रामाला काय म्हणले? स्वामी मृग कांचनाची चोळी शिवा, स्वामी मृग कांचनाची चोळी शिवा, आना झडकरी स्वामी मृग कांचनाची चोळी शिवा. आमचे गुरुरे साहेबराव नाना असे म्हणायचे. महाराज काय तुम्हाला सांगू, ते नाना नाना होते. नाना सारखं कोणी नाना. आम्हाला भाग्य आहे की आम्हाला त्यांच्याजवळ काहीतरी शिकायला मिळालं. कल्याण महाराजांना माहिती आहे, स्वामी मृग कांचनाची चोळी शिवा, मला मृग कांचनाची चोळी शिवता का, असा मी आग्रह कोणापाशी धरला. देवाला देव मागण्याचं सोडून मी देवाला चोळी मागितली. बर का, असंच आपल्या नवऱ्याकडे होते का? असंच होते का तुमच्या घरात? तुम्ही इतके गंभीर झालाय, मला वाटलं ब्रह्मचारीच बसले सगळे. बुवा असं नसते. महाराज सीतामाता सांगते, काय दुष्टाचरण होते म्या केले, काय माझ्याकडून चुकलं असेल. नाडिले आशा मृगकांती सोने, धाडिले रघुनाथा पाठी लागतेने, उल्लंघ्य आज्ञा मावकी मी जाणे. महाराज म्हणतात मी रामाची आज्ञा उल्लंघली, काय मला समजलं नाही. आणि काय समजलं? महाराज म्हणतात साधू छळले मज माझे कळले. माझ्याकडून साधूची प्रतारणा झाली. बरं का, जीवनामध्ये साधूची पूजा करता आली नाही तर करू नका. माझं वाक्य नीट ऐका. जीवनामध्ये साधूची पूजा करता आली नाही तर करू नका, पण आपल्याकडून साधूची प्रतारणा होऊन देऊ नका. महाराज म्हणतात की मला आपले सीतामाता म्हणते त्रिजटे, मला रावणासारखा नकली साधू साधू वाटला आणि मला लक्ष्मणासारखा असली साधू नकली वाटला. मायेचा प्रताप हाच आहे. मायेच्या आवरणाने खरं आहे ते खोटं वाटतं आणि खोटं आहे ते खरं वाटतं. बाबा लय चापून चुकून फेटा बांधला म्हणजे बाबा खरा नसतो बर का. बाबा कपड्यावर नसतो. हे कोणाला कळलं नाही? कोणाला? बाबा कपड्यावर नसतो हे सीतेला कळलं नाही. भल्या माणसावो आपलं डाळ पुढे घेऊन बसता. कठीण आहे. महाराज म्हणतात साधू छळले. त्या रावणाने मला भूल पाडली आणि परिणाम असा झाला की मी साधू छळले
कळले दुःखित उर्मिलापती. माझ्याकडून लक्ष्मणाचा अपमान झाला बर का, माझ्याकडून लक्ष्मणाचा अपमान झाला. त्रिजटे खरं सांग बर, मला देव भेटेल का? आई साहेब, तुम्हाला देव भेटेल न भेटेल हे मला माहिती नाही, परंतु तुमच्या अंतःकरणातील अर्थता सांगते की तुम्हाला एक दिवस नक्की भेटेल बर का. आमचे गुरुवारी वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल महाराज भुलेबुवा सांगत असत. ते म्हणायचे साधकाच्या अंतःकरणात काय चाललंय हे त्याचा चेहरा सांगतो. म्हणजे का, परमार्थिक माणसाला ओळखण्याची खूण काय आहे? परमार्थिक माणूस जुना असावा का नवा असावा? नवा असो नाही तर जुना असो. शुद्ध परमार्थिक माणूस कशावरून कळतो? शुद्ध परमार्थिक माणूस त्याच्या चेहऱ्यावरून कळतो. कशावरून? त्याचा चेहरा दुःखात सुद्धा प्रसन्न असेल ना तर समजून जा हा ओरिजिनल परमार्थिक आहे. हा काही लोक 1 फुटाचा थर गालावर लावतात तरी सुद्धा प्रसन्नता येत. वा, परमार्थिक प्रसन्नता पैसे देऊन मिळत नाही. परमार्थिक प्रसन्नता मांडी घालून मिळते. कीर्तना शिस्त असावी लागते. वा, परमार्थामध्ये प्रसन्न राहण्यासाठी काही आचरणाची गरज आहे. सीतामाता म्हणते माझं आचरण चुकलं. काय आचरण चुकलं? तुकाराम महाराजांचे एक अभंग सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात तुझं पहावे हे धरितो वासना परी आचरणा ठाव नाही, करीसी कैवारा पुरिया सत्ता तरीच देखता होईल पाय, बाहेर वेशे उत्तम दंडिले भीतर मुंडिले नाही ऐसे, तुका म्हणे वाया गेलोच मी आहे जरी तुम्ही साह्य नवा देवा. देवा, माझा एक विचार आहे. काय विचार आहे? मी बाहेरून चांगला रंगून आहे पण माझं अंतःकरण तसं झालं नाही. माझं बाह्यरंग चांगला आहे. कसा? वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे, त्याला म्हणून हे साधू जगी विटंबना बाजू. अरे खूप ऊपर से ते खूप बने अंदर की जाने राम. असं झालंय बुवा. सीतामाता आणि त्रिजटीचा संवाद. त्रिजटा म्हणते आई साहेब, तुम्हाला एक दिवस नक्की देव भेटेल का? मला असं वाटतं तुमच्या अंगावरती चिन्ह उमटत आहे. कशी? तुकोबरा म्हणतात बरं का, चिन्हे उमटती अंगी शकुना जोगी, चिन्हे उमटती अंगी शकुना जोगे उत्तम, चिन्हे उमटती अंगी शकुना जोगे उत्तम. लय बारकाव आहे कळणाऱ्याला, ईडीला सासर माई सारखंच. जाऊ द्या. महाराज म्हणतात चिन्हे उमटती अंगी शकुना जोगी उत्तम, आठवला बाप माय येईल काय मुळ नेनो, सद्गतीत झाले म्हण हीच खूण तेतीची, तुका म्हणे कामावारी अळस घरी कर्मेना. महाराज म्हणतात आमच्या अंतःकरणावर देव भेटीची चिन्ह उमटायला लागली बर का. मग का हो, एकदा देव भेटीची चिन्ह उमटायला लागली ना की साधक प्रत्येकाला विचारतो मला देव भेटेल का?
मला देव भेटेल का, मला देव भेटेल का. महाराज म्हणतात मग तो साधक कोणाकोणाला विचारतो. मी ज्ञानोबारायांपासून तुकाराम महाराजांपर्यंत सांगतो. तो साधक कोणाकोणाला विचारतो बर का. ज्ञानोबारायांना ज्या वेळेस देव भेटीची अर्थता लागली ना, ज्ञानोबाराय म्हणतात माझी अवस्था अशी झाली. आजी का शुभ लोल आजी शुभ काल वे लोचनू हरसे सांगत से प्राणू स्वप्न देखिले सुंदरी, स्वप्न देखिले सुंदरी. काय परिस्थिती झाली. आजी शुभ काल लवे लोचनू, माझा डावा डोळा लवायला लागला. डावा डोळा लवे उजवी स्फुरत असे बाहो, मन होता वेळ भाव सांगून या देह सुख शेष गोड चित्ता नलगे अनेक नाठवे गरदार तहान. महाराज म्हणतात माझी अवस्था अशी झाली आणि त्या अवस्थेमध्ये मी प्रत्येकाला विचारू लागलो. का हो ज्ञानोबाराय देव तुम्हाला देव भेटावा असं तुम्ही कोणाकोणाला विचारलं. ज्ञानोबाराय म्हणतात मी दोघांना विचारलं. कोणाला विचारलं. महाराज म्हणतात पहिलं तो गे काऊ कोकताये, तोगे काऊ कोकताये, तोगे काऊ कोकताये, तोगे काऊ कोकताये, जपून गे माये तान जाये, जपून गे माये ज्ञानोबारायांच्या घरावर एक येऊन कावळा बसला. आपल्याही घरासमोर रोज कावळे येतात पण ते वेगळ्याच कारणासाठी असतात. बरं बरं तुम्हाला न समजणारे आहेत वाटतं. बरं जाऊ द्या. महाराज म्हणतात माझ्या दारात ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या दरवाजावरती एक कावळा येऊन बसला आणि त्या कावळ्याला मी म्हणते का रे कावळ्या मला देव भेटेल का. तो कावळा त्यांच्या पुढे काव 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 करतो आणि काव काव करत असताना हो 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 ज्ञानोबारायांना ते वाटतंय की कावळा मला हा हा म्हणतो. तू नाही म्हणू नको. तू जर हा म्हणला ना दहीभाताची, महाराज म्हणतात दहीभाताची वाटी लावीण तुझी होटी. काय दहीभाताची वाटी करून कोणाच्या मुखाला लावेल. माणसाच्या नाही कावळ्याच्या. कारण ज्ञानोबारायांना माहिती होतं माणसापेक्षा कावळे शाने आहेत. बरोबर आहे का नाही. बरं 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 म्हणजे आपली योग्यता कावळ्यापेक्षाही खाली आहे. ज्ञानोबाराय कावळ्याला विचारतात. ज्ञानोबारायांनी कावळ्याला विचारून झालं ना, ज्ञानोबाराय भुंग्याला विचारतात ऋणू झुनू हे भ्रमरा. बर का ऋणू झुनू ऋणू झुनू ऋणू झुनू ऋणू झुनू हे भ्रमरा सांडे तू अवगुणू रे भ्रमर ऋणू झुनू. महाराज त्यांनी कावळ्याला विचारलं. प्रत्येकाने प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं. महाराज म्हणतात ज्ञानोबारायांनी कावळ्याला विचारलं, ज्ञानोबारायांनी भुंग्याला विचारलं. बर का एकनाथ महाराजांना विचारलं महाराज तुम्ही कोणाला विचारता हो. महाराज म्हणतात मी कोणाला विचारतो बर का. अरे हे पंचभूतांनो मला देव भेटेल का. कोणाला. अरे हे पंचभूतांनो मजला देव भेटेल का, देव भेटेल का, देव भेटेल का. बर का आमच्याकडे खूप गोड म्हणतात ते लोक. मी पंचभूतांना विचारतो की मला देव भेटेल का. महाराज एकनाथ महाराज पंचभूतांना विचारतात की मला देव भेटेल का. तुकाराम महाराजांना विचारलं महाराज तुम्ही कोणाकोणाला विचारलं की मला देव भेटेल का. महाराज म्हणतात मी पहिला माझा निरोप गरुडापाशी पाठवला. गरुडाचे पायी ठेवी वेळो वेळा डोई
वेगी अणा वातो हरी मज दिनाचे उद्धरी. मी पहिलं गरुडाला विचारलं बर का, मी नंतर लक्ष्मीला विचारलं, मी नंतर शेषाला विचारलं, मी नंतर सनकादिकांना विचारलं. काय विचारलं? तुम्ही सनकादिक संत तुम्ही स्वतंत्र ठेवणे ही ठेवून कसे तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार. असं ऐकणारी माणसं आहेत म्हणून सांगतो, नाही तर काय बरं आहे आपलं. महाराज म्हणतात मी गरुडाला विचारलं, मी लक्ष्मीला विचारलं, मी शेषाला विचारलं, मी सनकादिकांना विचारलं. एका माणसाने प्रश्न विचारला, का हो देव भेटण्यासाठी तुम्हाला चौघांना का विचारावं लागलं? तुकाराम महाराज म्हणतात मी चौघांना विचारलं पण मला सांगणारा भेटला नाही. का सांगणारा भेटला नाही? तुकोबाराय म्हणतात मला सांगणारा भेटत नाही, याच्यासाठी मला चिंता वाटते अभंगाच्या शेवटच्या चरणात.
चाल म्हणायला आहे ना खरडा खावा लागते. गुलाबजामुन खाण्याला असलं जमत नाही. असं त्या वारकरी भजनाची खासियत आहे. तुकाराम महाराज म्हणतात की मी प्रत्येकाला का विचारलं, तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेचा. बरं का, जगामध्ये जग सांगणारी माणसं रोज भेटतील, पण देव सांगणारी माणसं रोज भेटत नाही. माझा मुद्दा आहे का, तुकाराम महाराजांना चिंता वाटती, तुकारामांना अनेक ठिकाणी चिंता वाटते. तुकाराम म्हणतात वाटे या जनाचे थोरबा आश्चर्य न करती विचार का हिताचा. की लोकांबरोबर भेटल्यावर देवाच्या गप्पा मारल्या पाहिजे. बर का, आमचे गुरुवर्य वैकुंठवासी परमेश्वर महाराज येडशेकर म्हणून येडशेकर महाराज आम्ही दोघं भेटल्यानंतर मला नेहमी विचारायचे की देवेंद्र, अरे आता अभंग किती पाठ झाले, किती अभंगाला आवृत्ती झाली, किती अभंग चुकतात, किती अभंग बरोबर येतात, 1000 अभंगामध्ये किती अभंग आठवतात. त्यांचं असं होतं, त्या अभंगाची आवृत्ती करायची ना, आवृत्ती कशी करायची, 1 समचरण दृष्टी, 2 नय जरी तुझं, 3 अंतरेची घेतो गोडी, 4 आपुल्या हिता, 5 फावले फावले, 7 ओसुके गोळंबा दावे गोहा, 8 पुढे गेले त्यांचा, 9 जेविले ते संत, 10 अवगुणाचे हाती, 11 हरीच्या जागरणा, 12 धर्माची तू मूर्ती, 13 सुंदरते ध्यान, 14 सदा माझे जुळे, 15 राजेश कुमार. आता अख्खा गाथा नाही सांगत. मग आता 1 पासून 1000 पर्यंत किती अभंग चुकतात, मग तितकंच घोकायचे. मग मला विचारायचे, मग मी असं विचारायचो, महाराज मग तुम्ही मला कधी भेटल्यानंतर अभंग किती चुकता हेच विचारता, तुम्ही मला विचारत जा, तू जेवला का नाही जेवला, काय खाल्लं का. देवेंद्र, त्यांनी मला सांगितलेलं वाक्य सांगतो, देवेंद्र जेवला का खावला का हे विचारणारे तुला रोज भेटतील, पण अभंग विचारणारा मी तुला महिन्यातून एकदाच भेटतोय याची जाणीव ठेव. काय नका बर का. काय त्यांनी मला वाक्य सांगितलं, त्यांनी मला हे एवढ्यासाठी सांगितलं, आपल्या पाशी आल्यानंतर संसाराच्या 65 गोष्टी करणारी माणसं रोज भेटतात, परंतु आपल्या पाशी येऊन आपल्या उद्धाराचं साधन सांगणारा माणूस कधीतरी वर्षातून, 1000 वर्षातून एकदा भेटेल. संतांची संगत रोज होत नाही. तुकोबराय म्हणतात की मला चिंता वाटते की मला असा सांगणारा माणूस कधी भेटेल का. तुकोबरायचे शब्द आहे, तुका म्हणे चिंता वाटे. देव भेटणारा माणूस सांगण्यासाठी जर तुकोबारायांना चिंता करावी लागती, तर आपल्याला देव भेटणाऱ्या माणसाची भेट होण्यासाठी चिंता करायला नको का, केली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात मला चिंता वाटायला लागली की मला देव कधी भेटेल, मी चिंता करू लागलो. का कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी ठावा असेल तुम्हा कोणा, लागत शिपाया येतो लुटांगणी, मात तरी कोणी सांगायाची. मला इतका मुद्दा खूप महत्वाचा आहे. कोणता, मात तरी कोणी सांगायाची. मला त्या देवाचा पत्ता कोणी सांगतं का. बर का, खरं सांगा, आता माझ्या पुढे माझ्या वडिलांच्या आजोबांच्या वयाची माणसं बसलेली आहेत. खरं सांगा, एक तरी माणूस आपल्याला तुमच्या जीवनात आला का की मी तुम्हाला देवाचा पत्ता सांगतो, आला का. देवाचा पत्ता सांगणाऱ्यामध्ये वरून आणि खालून दम लागतो. म्हणजे अर्थ विपर्यास करू नका, बुद्धीचा आणि परंपरेचा दम लागतो. म्हणजे बर का, देव सांगणाऱ्या माणसामध्ये 3 परंपरेची ताकद पाहिजे. देव सांगणाऱ्या माणसामध्ये गुरु परंपरेची ताकद पाहिजे. देव सांगणाऱ्या माणसामध्ये अवतार परंपरेची ताकद पाहिजे. आणि देव सांगणाऱ्या माणसामध्ये वंश परंपरेची ताकद पाहिजे. उगच कोणाला आला बाबा उठला लगेच देव सांगायला लागला, बस एक बाबा आला म्हणले काय वा आमच्या बाबाच्या पाया पडा, समाधी लावून देतो बाबा. काय करून देतो, समाधी लावून देतो. अरे भल्या माणसा, समाधी अशी एका झटक्यात लागत असतील तर 1000 वर्ष तप करणारी माणसं फुकट गेलं. खरं सांगा, बगड्याला पाण्यात उभं राहिल्यानंतर समाधी लागते का नाही. तुमच्याकडे बगडी दिसत नाही का, तुम्हाला रोज पांढरे बगळे बघायची सवय लागली मंडपातली. वा, तुकाराम महाराजांनी सांगितले. तुकाराम महाराज म्हणतात बक ध्यान धरी, बगड्याने ध्यान धरलं, पण बगड्याचं ध्यान माशासाठी असतं का देवासाठी असतं, कशासाठी असतं, माशासाठी असतं.
तुकाराम महाराज म्हणतात एक ध्यानी करती जप एक बैसोनी घेती झोप दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारकी. एक ध्यानामध्ये जप करत आहे आणि एक ध्यान लावायच्या निमित्ताने झोप घेत आहे. श्रेष्ठ कोण आहे बर का. तुकाराम महाराजांनी सांगितलेला ध्यानी यापेक्षा विचित्र आहे. तुकाराम महाराज म्हणतात ध्यानामध्ये झोप घेणारा माणूस परवडला पण ध्यानाचं सोंग घेणारा माणूस परवडत नाही बर का. याच्यापेक्षा खाली येऊन सांगू का. भागवतामध्ये असं वर्णन आले स्त्रीची संगत परवडली स्त्रीची संगत परवडली पण स्त्रैणाची संगत नको. का नको. स्त्री संग सर्वथैव त्याज्या बर का. परमार्थ साधणाऱ्या साधकाने स्त्रीचा संग सोडावा. म्हणजे फक्त स्त्रीचा संग सोडावा का. अहो एक वेळ स्त्रीचा संग केला तरी चालेल पण स्त्रैणाची संगत नको. का म्हणजे स्त्रैण माणूस स्त्रीच्याच नादी लावतो. भागवतामध्ये भागवत बारकाव्याने वाचलं पाहिजे. आमच्या गुरुजींचं गुरुवारी बंडादात्या कराडकर मला एक दिवस असं म्हणाले देवेंद्रबा आपल्याला जर परमार्थामध्ये प्रवेश करायचा असेल ना तर कमीत कमी भागवताची 108 पारायण केली पाहिजे. कशासाठी. परमार्थामध्ये प्रवेश होण्यासाठी. तुकाराम महाराजांनी गाथा लिहिण्या अगोदर भागवताची 1000 पारायण केली. किती 1000 पारायण केली. महाराज सोपं नाही. आपण एकच अभंग पाठ करतो. मग अशी आमचा विषय झाला. परमार्थातला रुजलेला मुरलेला माणूस कसा कळतो बर का. सुखदेव महाराज कधी कसा कळतो. आमच्याकडे भजनकरी उत्कृष्ट एक चाल म्हणली म्हणजे कळत नाही. मग आमच्याकडे भजनकरी उत्कृष्ट भजनकरी कसा ओळखतात. त्याला दिंडीत बोलवतात. कुठं दिंडीत. आणि दिंडीत बोलवलं ना त्याला रूप पाहतापासून एक विठाबाईपर्यंत त्याला एकट्यालाच म्हणायला होतात. 1000 टाळकरी असतात. काय 1000 टाळकरी आणि त्यांनी एकट्यानेच पुढे म्हणायचं. आम्ही म्हणलं ना आता यांनी म्हणा पुढं त्यांनी एकदा म्हणायचं. मग काय ते त्याच कळतं. एक चाल म्हणतो 2 चाल म्हणतो. पण आमच्याकडे कसं आहे एकदा रूप पाहता म्हणलं की मग प्रत्येक चरणागणित काय करायचं चाल बदलायची पण लय हल्ली नाही पाहिजे. काय नाही झालं पाहिजे. कसं थोडक्यात सांगू तुम्हाला बर का. अरे रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा होत सुखची जोडी सर्व सुखाचे ओळीने आलं पाहिजे बर का. आमच्याकडे म्हणे बैल तासात कळतो. बैल तासात कळतो. बुवा भागवतात कळतो आणि भजनी दिंडीत कळतो. कुठे दिंडीत बर का. ज्याला दिंडीचं भजन म्हणता आलं ना तो उत्कृष्ट भजनकरी झाला. आमच्याकडे असं आमचे आजोबा ज्यावेळेस आमचा फड सांभाळत होते त्यावेळेस असं पद्धत होती की ज्याला 2000 अभंग पाठ त्यांनाच ते चाल म्हणायला सांगायचे. नाहीतर टाळकरी ते म्हणाले आमचं आयुष्य गेलं पण बाबाने आम्हाला चाल सांगितली नाही. म्हणजे बाबांनी चाल सांगितली नाही पण बाबांनी चाल सांगण्यासाठी आमचे 2000 अभंग पाठ झाले. वा परमार्थ वेगळा. तुकोबाराय म्हणतात की मला चिंता वाटते की मला देव सांगणारा कधी भेटेल का. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे का हो. तुम्हाला तेवढ्याची चिंता आहे का बर का. परमार्थिक माणसाला चिंता असावी. कशाची बर का. परमार्थिक माणसाला चिंता असावी. 1 ग्रंथ कळण्याची. परमार्थिक माणसाला चिंता असावी. 2 संत भेटण्याची. परमार्थिक माणसाला चिंता असावी. 3 देव भेटण्याची. परमार्थिक माणसाला चिंता असावी माझा पंथ चुकू न देण्याची.
तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आले फळ तेव्हा राहिले पिकोन जरी ते जतन होय देठी. त्याच्या पुढचं खूप महत्वाचं आहे. नामेची सिद्धी व्यभिचार बुद्धी न पवता. बर का, परमार्थाच्या बाहेर राहणाऱ्या माणसासाठी सोपा आहे, पण परमार्थामध्ये राहणाऱ्या माणसांसाठी कठीण आहे. काय हे वाक्य तुम्हाला मी सांगितलं? परमार्थामध्ये राहणाऱ्या माणसांसाठी का कठीण आहे? तुकोबराय म्हणतात, परमार्थाच्या बाहेर राहणाऱ्या माणसांसाठी परमार्थ अत्यंत सोपा आहे, कारण की त्या माणसांना परमार्थाचं गांभीर्य नाही. परमार्थामध्ये जी माणसं राहतात ना, त्यांना परमार्थाचं गांभीर्य असतं, आणि त्या गांभीर्यामुळे ते वागताना व्यवस्थित वागतात. तुकाराम महाराज म्हणतात, माझे त्या प्रमाणाचा अर्थ लक्षात घ्या. नामेची सिद्धी, नामाने सिद्धी मिळेल, पण कधी? ते नाम घेत असताना नामस्मरण रूपी साधनामध्ये व्यभिचार रूपी बुद्धी निर्माण झाली नाही तर. माझ्या मनाचं सांगत नाही, तुकाराम महाराज म्हणतात, नामेची सिद्धी व्यभिचार बुद्धी न पवता नामेची सिद्धी न पवता व्यभिचार बुद्धी नामेची सिद्धी. अन्वय कसा करायचा? न पवता व्यभिचार बुद्धी नामेची सिद्धी. व्यभिचार बुद्धी निर्माण झाली नाही ना, तर नामाने सिद्धीच होणार, पण व्यभिचार बुद्धी निर्माण झाली तर सिद्ध असलेलं नाम सुद्धा बद्ध होईल. म्हणून चिंता वाटते. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सांग. मग का हो, तुम्हाला सांगणारा भेटत नाही म्हणून तुम्हाला विचारलंच नाही का? महाराज म्हणतात, मी सांगणारा भेटत नाही म्हणून विचारलं नाही, मी प्रत्येकाला विचारू लागलो. मग कोणाकोणाला विचारलं? अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, जे भेटे तयासी. काय विचारलं? तुकोबराय सांगतात, देव कृपा करील मज काय लाज राखेल. माझ्यावर देव कृपा कधी करेल का? ज्ञानेश्वर महाराजांनी हा विषय ज्ञानेश्वरी मध्ये गोड रंगवलाय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बर का, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी थोर वडील निमिषमानी. हीच ववी भागवतात अशी आली कल्याण महाराज. कै तो स्वामी देखे ऐसा, कै हा उगवेल फासा, ऐसा उपरमू मानसा, सद्गुरु पिसा तो झाला. हेच प्रमाण गाथ्यात असं आले. जे तुकाराम महाराज म्हणतात, जे ज्ञानोबराय म्हणतात, ते एकनाथ महाराज म्हणतात, आणि जे एकनाथ महाराज म्हणतात ते तुकाराम महाराज म्हणतात. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. मला कोणी सांगणारा भेटेल का? काय हे खंडईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कासयाने कळेल ते वर्म,
म्हणून विश्रम वाटत असे. काय हे स्थिर राहील बुद्धी, काय अरिष्ट नेलेल की मधी, धरिले जाईल ते सिद्धी, शेवट तो कधी मज न कळे, काय ऐसे पुण्य होईल गाठी, घालील पाय देवाचे मिठी, मग तो कुरवाळील जगजेठी, दातई न कंठ सद्गदित, काय हे निवतील डोळे, सुखदे देखोनी सोळे, संचित कैसे ते न कळे, होतील डोळे वासनेशी, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्र दिवस हेची तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेने फळ पावेन निश्चयशी, तुका म्हणे नाही आपले बळ, जेने फळ पावेन निश्चयशी, म्हणून पुसावेशी ह्याची वाटे. माझ्या अंतकरणामध्ये माझ्या शरीरामध्ये ताकद नाही कशाची, देव प्राप्त करण्याची. पण ज्यांनी देव प्राप्त केला तो कसा केला हे मी विचारतो. तुकाराम महाराजांचं एक प्रामाणिक तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी देवाला कसा प्राप्त केला, तर ते मागे आपुलिया सत्ता कमाई अनंता करोनिया. बर का, याच्यावर आमचे गुरुजी इतकं बहारदार बोलायचे बर का. ते म्हणायचे, तरले ते मागे आपुलिया सत्ता, आपल्या सत्तेने देव कमवला, देवाच्या सत्तेने स्वतः भक्त झाली नाही. बर का, परमार्थिक माणसाने देवाच्या सत्तेने परमार्थ करायचा नसतो का. बर का, माझं वाक्य तुम्हाला चुकीचं वाटेल पण त्याचा साधक भाव सांगतो मी. परमार्थिक माणसाने देवाच्या सत्तेने परमार्थ करायचा नसतो, देवावर सत्ता गाजवण्यासाठी परमार्थ करायचा असतो. का, तुकाराम महाराज म्हणतात, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये 4 ध्येय असतात. कोणती, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष ही 4ही पुरुषार्थ सर्वसामान्य साधक निर्माण करतो, सर्वसामान्य साधक प्राप्त करतो. पण भक्ताच्या जीवनामध्ये पंचम पुरुषार्थ कोणता आहे, तर पंचम पुरुषार्थ धर्म नाही, पंचम पुरुषार्थ अर्थ नाही. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थापेक्षा वेगळा पुरुषार्थ काय आहे. तुकाराम महाराज म्हणतात, उदारा कृपाळा आगा देवाच्या देवा, आम्हा सभे पण नको आमुचा दावा, काही जासी सांग आता मज पासोनी, दिन दिन दाखीकडे तुलना करते, दिन दिन दाखीकडे तुलना करते, काही जासी सांग आता मज पासोनी, कैसाची सांगा आता मज पासोनी, केली वात हात दिले संसारा पाणी. महाराज म्हणतात, सांग देवा तुम्हाला बर का, तू माझ्या हाताला झटका देऊ शकतो पण माझ्या अंतकरणाला झटका देऊ शकत नाही. का, साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली येरझार, झाला सफळ व्यापार, हरी आला आता मग कैसी भय चिंता, तुका म्हणे हरी काही उरू नये देऊरी, तो देव काहीच उरू देत नाही. म्हणून मी तो देवाचा पत्ता प्रत्येकाला विचारतो. पुसावेशी ह्याची वाटे, जे जे भेटी तयासी. महाराज तुम्ही प्रत्येकाला विचारता देव भेटेल का, देव भेटेल का, पण देव भेटेल का हे विचारल्यानंतर देव भेटीचं फळ काय आहे.
परमार्थातील प्रत्येक साधना करत असताना देवाने कृपा करावी लागते. तुम्ही या मंडपात येऊन बसलाय ना, देवाची कृपा आहे. तुम्ही या मंडपातून निघून जाणार आहात ना, देवाची. तुम्ही रात्री झोपणार आहे ना, देवाची. आणि तुम्ही रात्री उठणार आहेत शाबूत, कोणाची कृपा आहे? देवाची कृपा आहे बरं का. देवाच्या कृपेशिवाय काही होऊ शकत नाही. महाराज म्हणतात देव कृपा करी बरं का. देव सखा जरी जग अवघे कृपा करी. देव सखा झाल्यावर जग कृपा करत, पण ऐका, जग सखा झाल्यावर देव कृपा करत नाही. तुकाराम महाराजांची भाषा बारीक आहे. देव सखा जरी जग अवघे कृपा करी. देव सखा झाल्यानंतर जग कृपा करेल, पण जग सखा झाल्यानंतर देव कृपा करेलच असं नाही. तुकोबाराय म्हणतात देव कृपा देव कृपा करील जरी, देव कृपा करील मज काय राज राखेल, माझी लाज राखेल का. बर का. परमार्थिक साधकाची लाज राखण्याची जबाबदारी देवावर आहे बर का. द्रौपदीला भर सभेमध्ये आणलेली आहे बर का. द्रौपदीला भर सभेमध्ये आणले, आणि भर सभेमध्ये द्रौपदीला आणल्यानंतर दुःशासन तिची साडी ओढू लागला, आणि ओढू लागल्यानंतर प्रसंग झाला, देवाचा धावा केला. देवाने वस्त्र पुरवली. हा प्रसंग विठ्ठल आपले बर का विठ्ठल महाराज देवकर कीर्तनात सांगत होते. काय विठ्ठल महाराज देवकर तुम्ही ऐकले का नाव? विठ्ठल महाराज देवकर कीर्तनात हा प्रसंग सांगत होते. 250 वर्षात देवाने साडे पुरवल्या बुवा. एक उपट सम उठला, काय बुवा दंतकथा सांगतो म्हणले, पुराणातल्या कथा कीर्तनात सांगतो, तुम्हाला काय वाटतं का? काय वाटतं का? धर्मी म्हणले या स्त्रीच्या पदराला हात घालतो. हो, तिने ओढायला सुरुवात केली. काय ओढायला सुरुवात केली, आणि ओढायला सुरुवात केल्यानंतर ओढलं ओढलं ओढलं. विठ्ठल महाराज देवकर हात जोडून विनंती करतात, देवा ऐक, मी आजपर्यंत जर तुझी खरीच सेवा केली असेल तर या स्त्रीची लाज राखायची, आणि नसेल केली तर त्या स्त्रीला उघड करू नको, मला उघड कर का. माझ्या सामर्थ्य नाही तुझ्या शब्दाबरोबर वागण्याचं. हात जोडले, साड्या यायला लागल्या. काय यायला लागल्या? दमायला लागला. कोण? उपट होता ना ते दमायला लागला, दमायला लागला, दमायला लागला, दमायला लागला, दमायला लागला. ते निघून गेलं. पश्चाताप झाला, निघून गेला. त्यांच्या वंशाचं खंडन झालं. विठ्ठल महाराज देवकरांनी विचार केला, माझा फड आहे, मी तर स्वतंत्र झालो. हा फड जर अशा पद्धतीने कोणाला टिकवता आला नाही ना, आपलं सगळं वाटोळ होईल. त्या दिवशी त्यांनी ठरवलं आपण लग्नच करायचं नाही. त्या दिवसापासून विठ्ठल महाराज देवकरांचा फड त्यांचे वंशच चालवत नाही, त्यांचे शिष्य मंडळी चालवतात. कठीण असते बोलणं आणि चालणं. का समर्थाची लाज आपुल्या नावाची, शरणाली याची लागे चिंता. शरणागताला शरणागता देव राखे, शरणागताचं रक्षण करणं हे देवाचं कार्य असतं. तुकोबराय म्हणतात, मला असं वाटायला लागलं देवा कृपा करेल, मग माझ्यावर देव कृपा करेल का, माझी लाज रक्षण करेल का. बरं का. आता हा मांडव टाकलेला आहे. काय टाकलेला? हा मांडव टाकलाय, आणि अचानक वावटळ येऊ द्या. काय येऊ द्या? येणार नाही, पण येऊ द्या. तुमचं काय मत असेल महाराज? देवा तुझ्या दरबारात ही कथा मांडण्याचं काम माझं आहे, पण या कथेची आबरू न घालवण्याचं काम रामराया तुझे. प्रत्येक भक्ताची भावना अशी असावी की देवा नामा म्हणे केशव राजा केला. तुम्हाला माहिती नाही कुठं थांबायचे. नामा म्हणे केशव राजा केला, मी केला, पण नियम चालवी माझा. काय करण्याची जबाबदारी माझी आहे बर का. चाल म्हणण्याची जबाबदारी आपली असती, पण रंगवण्याची जबाबदारी देवाची असती. देवाच्या मनात नाही ना रंगवायचं नाही तर रंगत नाही, आणि देवाच्या मनात आलंय ना पाडायचं ते पडल्याला रंगतय. देवाच्या मनात आलं ना राजाला रंग करायचा, 1 मिनिटात राजा रंग, आणि देवाच्या मनात आलं ना रंगाला राजा करायचा 1 मिनिटात गावबा. गावबाला माहिती होतं का मी आता भावार्थ रामायण सांगेल? साधू माहिती होतं का?
हा तरी म्हण माझी जरा गावबाला माहिती नव्हतं की आता मला रामायण सांगायचे. बुवा देवाची साधूची ग्रंथाची कृपा झाल्यानंतर काय होतं एका क्षणात कळतं. म्हणून जगामध्ये कोणाची कृपा होऊन देऊ नका, पण ग्रंथाची साधूची आणि देवाची कृपा संपादन करा. तुकाराम महाराज म्हणतात देव कृपा करील मग काय लाज राखेल. महाराज म्हणतात पण ती कृपा संपादन करण्यासाठी काहीतरी अवस्था व्हावी लागते. महाराज म्हणतात अवघी याचा विसर झाला हा राहिला उद्योग. मला जगाचा विसर पडला. जगाचा विसर पडण्यासाठी काय साधना करावं लागते तर जगाचा विसर पडण्यासाठी फक्त नामस्मरण करावं लागतं. मग कोणतं एक देवाची भेट, एक संताची भेट आणि दुसरी ग्रंथाची भेट. इतकंच सांगतो आणि थांबतो बर का. परमार्थ करत असताना परमार्थाचा मुख्य पाया आहे ग्रंथ. ग्रंथाचा मुख्य गाभा आहे आणि संत, आणि संतांचं मुख्य मर्म आहे देव. काय आहे? ग्रंथ कळत नाही, संत भेटत नाही आणि देव पटत नाही. ग्रंथ कळत नाही. का कळत नाही? नाही ऐशी मती अर्थ कळे. आपल्याला मती नाही बर का. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्या माणसाला जर मी असं म्हणालो का हो काका तुम्ही सांगता का आय रुन रेल रेट आय आउन आय आउच, याचा काय अर्थ आहे? ते म्हणाले महाराज मी काय आळंदीला गेलो नाही आणि मी काय व्याकरण शिकलो नाही. मग का हो सर्वसामान्य लोकांना व्याकरणादी विषयाचा गंध नसतो. असतो का? कीर्तनकारांनाच नाही तर इतरांचं द्या सोडून. वा कठीण चालले आता ते न बोलण्यासारखी कथा आहे. महाराज म्हणतात ग्रंथ करण्यासाठी व्याकरण कळलं पाहिजे. ग्रंथ करण्यासाठी परंपरागत श्रवण झालं पाहिजे. ग्रंथ करण्यासाठी सद्गुरूचा आशीर्वाद झाला पाहिजे बर का. ग्रंथ करण्यासाठी ग्रंथाविषयी आदर राहायला पाहिजे. ग्रंथ करण्यासाठी चांगला ग्रंथ सांगणारा जवळ पाहिजे. गोष्टी आहेत तुम्हाला या परमार्थातला बारकावा पटेल कळेल मला माहिती नाही, पण मला तुम्हाला सांगायचंय का जर तुम्हाला एखादा ग्रंथ शिकायचा असेल ना त्या ग्रंथाविषयी तुम्हाला जर आदर नसेल तर तुम्ही तो ग्रंथ कधीही शिकू शकत नाही बर का. माझ्या ज्ञानेश्वरीचं कापड मळलं होतं. माझ्या ज्ञानेश्वरीचं कापड मळलेलं होतं आणि बोधे बाबा अचानक बस स्टँडला उतरले आणि आमचं धर्मशाळा गोरेकर संस्था स्टँडला जवळ. कसे काय आले काही माहितीच नाही. आले आणि मी वाचत होतो ग्रंथ. वा सदरा खूप चांगला घातलाय. काय म्हणाले? सदरा खूप चांगला घातलाय. ग्रंथाचं कापड मळलेलं आहे. काय? शाण्याला शब्दाचा मार असतो का? सदरा खूप चांगला घातलाय, ग्रंथाचं कापड मळलेलं आहे. म्हणजे तुमची अजून ग्रंथ बुद्धी निर्माण झाली नाही, अजून तुमची देहबुद्धी आहे बर का. देहबुद्धीवरून देवबुद्धीकडे जाताना मध्ये ग्रंथ लागत असतात. कारण ग्रंथ देहबुद्धीकडून देवबुद्धीकडे घेऊन जातात. म्हणून परमार्थिक साधकाने ग्रंथ वाचला पाहिजे बर का. तुम्ही माझं कीर्तन ऐकल्यानंतर तुम्हाला काय कळेल न कळेल तुमचं तुम्हाला ठाऊक. पण माझी एक नम्र विनंती, सकाळी उठले ना पहिलं गाथा ज्ञानेश्वरी भागवत वाचा. पहिलं रिमोट घेऊन टीव्ही पुढे बसू नका. तुम्ही काय करा आपल्या घरामध्ये पहिली होणारी भाकर देवाच्या नावाने टाका आणि त्या आपल्या मुलांना त्यावेळेसच खायला द्या ज्यावेळेस आपल्या घरातील मुलगा हरिपाठ गाथा ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे बरं का. हे जर केलं नाही ना आज तुम्ही धर्मासाठी एक पाऊल उचललं नाही ना तर उद्या तुम्हाला धर्मसहाय्य होणार नाही बरं का. धर्म टिकवण्यासाठी जगाचा उपयोग नाही. धर्म टिकवण्यासाठी स्वतःला स्वतः धर्म टिकवला पाहिजे बर का. छावा पिक्चर पाहिल्यानंतर संभाजी महाराज कळतील ठीक आहे. छावा पिक्चर पाहिल्यानंतर संभाजी महाराज कळतील, पण छावा पिक्चर पाहिल्यानंतरच संभाजी महाराज कळणं हे दुर्दैव आहे. म्हणजे आपलं हिंदुत्व आपलं धर्मद्वेष आपलं धर्मवेडेपणा हे कशावर अवलंबून आहे? नाटकावर सिनेमावर. आपलं धर्मवेड ज्वलंत असलं पाहिजे बर का. अग्नी विझून गेला तरी राखुंडीमध्ये अग्नी तप्त असतो बर का. अग्नी विझून गेला तरी राखुंडी मधला अग्नी
उत्तप्त असतो बरं का. रोज जरी धर्माविषयी तुम्हाला भान नसेल ना, नसू द्या, पण प्रसंगांती जागृत होऊ द्या. प्रसंगांती काय जागृत झालं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, पाहो ग्रंथ तरी आयुष्य नाही अति, नाही ऐशी म्हणजे अर्थ. परमार्थ धर्म टिकवण्यासाठी आपण रोज गाथा ज्ञानेश्वरीचा आश्रय केला पाहिजे. आणि तुम्हाला जाता जाता एक वाक्य सांगतो. परमार्थिक साधकाला परमार्थ करून पैसे कमवता येतीलच असं नाही. माझं महत्वाचं वाक्य तुम्हाला सांगतो. परमार्थ करून माणसाला पैसे कमवता येतीलच असं नाही, पण ऐका, कमवलेले पैसे कसे टिकवायचे हे परमार्थिकाला सोडून दुसऱ्याला कळतच नाही. म्हणून परमार्थ जपून केला पाहिजे. परमार्थ काय केला पाहिजे, जपून केला पाहिजे. परमार्थ ग्रंथ करण्यासाठी करावा, परमार्थ संत करण्यासाठी करावा. महाराज म्हणतात, ऐसे ऐशियाने भेटतील साधू, ऐसे कैशियाने भेटतील साधू. महाराज म्हणतात, ऐसे कैशियाने भेटतील साधू. एकनाथ महाराजांनी प्रश्न विचारला, त्याचं उत्तर तुकाराम महाराज देतात. अर्थ काम चाड नाही चित्ता, मानामान मोह माया मिथ्या, वर्ते समाधानी जाणून मेनता, साधू भेट देती तया अवचिता रे. मग ग्रंथ करण्यासाठी संतांची संगत पाहिजे. आणि संतांची संगत कळली ना, मग संतांची संगत कळल्यानंतर, संतांची संगत घडल्यानंतर देवाला शोधण्याची गरज नाही. देव कुठं असतो. देव उभा मागे पुढे, 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 देव उभा मागे पुढे. उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, उगवी कोडे संकट, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. महाराज म्हणतात, देव उभा मागे पुढे. महाराज मग तुम्ही प्रश्न विचारला. ग्रंथ कळल्यानंतर संत भेटतात, आणि संतांची संगत झाल्यानंतर देव भेटतो. देव त्या संतांच्या पाठीमागं पुढे उभा राहतो. मग का हो, कोणत्या संतांच्या देव पाठीमागं पुढे उभा राहतो? दोनच. कोणत्या? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, प्रयत्न केला. झालेली चिंतन रूपी सेवा गुरुनाम गुरुवर अखंड समाजी घन धर्माजी महाराज गोरेकर, आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल महाराज गुरेबा यांच्या चरणी समर्पित करतो. आज इथं आल्यानंतर मोठा आनंद वाटला. पुण्यसरीला भीमा मातेच्या तीरावरती अकारण करुणा वर्णालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान श्री रामरायाची हे मूर्ती, हे मंदिर ज्यांच्या मार्गदर्शनाने इथं उभा आहे, असे आमचे परमश्रद्धेय परमादरणीय सुखदेवजी महाराज. महाराजांविषयी काय बोलावं आमचे महाराज मला सांगत होते. इथं आल्यानंतर त्यांनी तुम्हाला पाहिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं. मला काही जास्त परिचय नव्हता.
ते म्हणाले, महाराज हे मंदिर महाराजांनी बांधलंय ना, खूप परिश्रमाने बांधलेलं आहे बरं का, खूप परिश्रमाने म्हणाले मंदिर बांधलं बुवा. परमार्थ करत असताना आपण परमार्थ आहे ना डोंगरा एवढाने उभा राहत नाही, परमार्थ हा नेहमी तिळातिळाने उभा राहतो बरं का महाराज. तुम्हाला एक खरं सांगू का, तुम्हाला एखाद्या माणसाने 1 कोटी रुपये दिले असतील ना, त्याची तुम्हाला किंमत राहिली नसती. पण आपण 1-1 रुपया करून हे मंदिर बांधलंय ना बरं का, देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला आयुष्यभर त्याची किंमत राहते. म्हणून हे मंदिर एवढं न होता, मी मगाशी महाराजांना सांगितलं, कल्याण महाराजांनाही हे सांगणार होतो, तुम्हाला दोघांना सांगतो एकत्रच, हे तुमचा परिसर खूप चांगला आहे. हा परिसर काय आहे, आमच्या दृष्टीने हिरवळीवला आहे. कसं आहे, फक्त त्याला हुमणी लागून देऊ नका. काय लागून देऊ नका, हुमणी समजते का तुम्हाला? हा, त्याला हुमणी लागली ना त्याला घोटाळ होते. म्हणून आता हे किती लहान लहान तुमच्या गावात दिसेल का बघा, आता हे किती लहान लहान मुलं असं चांगलं दिसते. माझी सुखदेव महाराजांना कल्याण महाराजांना प्रार्थना असेल, आपल्या गावात 150 तुम्ही असं तयार करा. काय करा, तयार करा. मी आमच्या गावामध्ये असं मोठं गुरुकुल गेलो महाराज, आमच्या भागामध्ये 100-50 गावं आमच्या गुरुकुलाला कनेक्ट झाली. त्याचा परिणाम असा, आम्ही गावागावाला जाऊन शिकवलं महाराज. काय केलं, गावागावाला जाऊन 50 टाळकरी 25 टाळकरी प्रत्येक गावागावाला जाऊन शिकवलं. त्याचा परिणाम असा झाला, आमच्या गावागावामध्ये 500, 1000, 2000 अभंग पाठ असणारी माणसं तयार झाली. मी आपणाला नम्र विनंती आहे, तुमच्याकडे भरपूर प्रमाणात चांगली जागा आहे, तिथं तुम्ही काय करा, छोटे खाणी काय ना पण एखादं गुरुकुल सुरू करा. काय करा, या गुरुकुलाच्या माध्यमातून काय होईल बरं का, माझं बोलणं तुम्हाला फक्त वाईट वाटून घेऊ नका, मी आपला स्पष्ट बोलणारा माणूस आहे. हे सप्ताह होईल, माणसं येतील, जीवन जातील, तुमच्याकडे जीवतील आणि तुम्हालाच नावं ठेवतील. खरे का खोटे? मला तुम्ही एवढीला घालता, आपल्याकडे काकड्याला असते एवढी. मला अनुभव आहे, माणसं येतील आणि जीवन जातील. परंतु ऐका, मोठ्या माणसाला सांगणं आणि लहान पोराला सांगणं याच्यात फरक आहे. आमच्याकडे 2 पद्धतीने पेरलं जातं. 2 मिनिटाला 5 मिनिटं वाढी बोलतो. आमच्याकडे 2 पद्धतीने पेरलं जातं. आमच्याकडे एक म्हणतात तासाने पेरलं जातं, दुसरं फोकून पेरलं जातं. असं टाकून पेरते. दाना पडला तर पडला, नाही तर नाही पडला. पण चाड्यावर धरलेली मूठ सारखी पडते, पण टाकणारा शाणा लागतो. काय लागतो? चाड्यावर धरलेली मूठ सारखी पडते, पण टाकणारा शाणा लागतो. तसं कीर्तन प्रवचनातलंय ना, कळलं त्याला कळलं, नाही तर नाही कळलं. परंतु हे मुलांना शिकवणं आहे ना, हे चाड्यावरची मोठी, जितके दाणे टाकणार तितके उगवणारच, तितके काय होणार मोठ्या तरी म्हण. हा, उगवणार म्हणतोय. काय म्हणतोय बर का, आता शीत माची शेवडा आहे काय. हा, बरं झालं गिरी पशी कोर्ट नाही निघालं. बुवा, तुम्हाला माहितीये का, आज तुम्ही त्याला हसाल, आज तुम्ही त्याला हसाल, पण उद्या तोच महात्मा होईल, अख्ख्या गावाला पाया पडायला होईल. बाबा बरं का, फक्त माझे शब्द आहे ना पाडून देऊ नको. माहिती नाही बुवा, परमार्थिक माणसाची उंची एका दिवसात लक्षात येत नाही. बुवा, ही मोठी परमार्थिक होणार नाही, होतील हे त्यांचं भाग्य आहे. पण मी तुम्हाला विश्वासाने सांगू का, या आयुष्यभर वाया तरी जाणार नाहीत. कायच होणार नाही. भाग्यवान आहेत की आई वडील त्यांनी त्यांचा त्याग करून त्यांना इकडे पाठवलं. म्हणून मी आपल्याला प्रार्थना करतो, आपण जसं हे पवित्र राम मंदिर बांधलं, आता हे किती भारी इथं वातावरण आहे, तसं छोटे खाणी का ना. पण महाराज तुम्ही काय करा, कल्याण महाराज आहेत, तुम्ही आहेत, त्यांचीही संस्था झालेली आहे. तुम्ही काय करा, छोटे खाणी का ना, पण इथे एखादं गुरुकुल स्थापन करा, की जेणेकरून या भागातील विद्यार्थ्यांना एक दिशा येईल. त्यांनी गुरुकुल स्थापन केल्यानंतर तुमच्याकडे काय जबाबदारी आहे, तुम्हालाही काहीतरी जबाबदारी घ्यावी लागेल का नाही समाजात. बरं का, समाजाने काय करायचं, हे गुरुकुलात विद्यार्थी येतील, या गुरुकुलाला संगोपन करण्यासाठी, इथं अजून मोठं भव्य दिव्य वाढण्यासाठी, चालण्यासाठी काहीतरी यथाशक्ती यथामती आपण काय करा, मदत करा. काय करा, मदत करा. त्याने काय होईल, परमार्थही वाढेल
आणि गावही सुधारेल. परमार्थही वाढेल आणि गावही सुधारेल. गाव सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे? गाव सुधारण्यासाठी मोठं मंदिर बांधण्याची गरज नाही. गाव सुधारण्यासाठी पहिलं गावातील माणसं तयार केली पाहिजे. काय केली पाहिजे? गावातील माणसं तयार केली पाहिजे. म्हणून श्री महाराजांचं काम मोठं आहे. त्या कार्याला आपण यथाशक्ती यथामती मदत करावी. मला आठवतं मी आता त्यांनी मला सांगितलं लक्षात आलं. सुखदेव महाराज आमच्याकडे आंबेगाव म्हणून आहे, तिकडे कीर्तनाला आले होते. आलते का? आलते ते. मला आता त्यांनी सांगितल्यावर आठवलं. ते आहे ना पॅन्टीवाला मामा, ते टोपी ते झोळी घेतली होती, आहे का? तेच आहे का? मी माणसं ओळखीत नाही आणि विसरत नाही, पण ते गडी ढिला दिसतंय जरा. ती मंडपाच्या बाहेर होते. बाहेरून पाठंबा देणारी माणसं चांगली नसते. आतून पाहिजे, बाहेरून गंमत बघणारी माणसं नको, मंडपात बसणारी पाहिजे. झोळी घ्यायच्या टायमाला पुढे होते मामा तुम्ही, आणि आता मंडपाच्या बाहेर आहे. काही मला काही गणित कळलं नाही. स्वयंपाकाचं आहे का? बरं बरं बरं, धोरणात ठेवलंय तुम्ही त्यांना. माणूस अवसान बघून ठेवलाय, रात्रीचाही कळणार नाही. मला आठवतंय त्यांनी मला सांगितलं लक्षात आलं. मी तुम्हाला शब्द म्हटलो होतो का? आपली चर्चाही नाही, पण ती मला आता क्लिक झालं. अरे महाराज तिकडे आले होते आमच्या गावाकडे. मी लहान होतो त्यावेळेस. मी गाथा पाठ करायला होतो डोंगरावरती. मी आलो होतो. आमचे तिकडे राहतात. पण एक थेंबा थेंबातून महाराजांनी हे उभं केलेलं आहे बरं का. आमचाही काही खारीचा वाटा असावा, महाराजांनी कधी आम्हाला आवाज द्यावा बरं का. आमचं काय मागणा पुढं फोपाटा, आमचंही तसंच आहे. हा असं तुम्हाला कधी इथपर्यंत आलं ना, कधी इथपर्यंत आम्हाला कधी आवाज द्या महाराज. आमचा खिसा त्याच्यासाठी रिकामा आहे, पण आम्ही इथपर्यंत आल्याशिवाय कोणाला देत नाही. काय का? गरज असेल तरच आम्ही देतो, कारण आमचा पैसा धर्माचा आहे. आमचा कशाचा आहे? आमचा पैसा धर्माचा आहे. आम्हाला असं वाटतं महाराजांनी एक एक कवडी कवडी करून हे मंदिर उभा केलंय ना, या मंदिराची सार्थकता त्याच दिवशी आहे ज्या दिवशी तुमच्या गावातील माणसं गाथा ज्ञानेश्वरी कंठस्थ करतील आणि याच मंदिरामध्ये याच माझ्या ठिकाणी कीर्तन करतील. त्या मंदिराचं सार्थकता कधी आहे बर का. महाराज तुम्ही किती मोठा मंडप घाला त्याला किंमत नाही, किती चांगल्या पंक्ती घाला त्याला किंमत नाही, पण तुम्ही किती माणसं तयार करणार आहे याला भविष्यात किंमत राहणार आहे. माझं बोलणं तुम्हाला पटू न पटू, माझं पटलं तरी हरकत नाही, न पटलं तरी हरकत नाही, कारण की मला तुमच्याबरोबर काही सुरी करायची नाही. म्हणून पण तुम्ही एक विनंती तुम्हाला, तुम्ही माणसं तयार करा, कारण की समाजामध्ये सगळं तयार होऊ शकतं, समाजामध्ये पारमार्थिक माणसं तयार होणं कठीण आहे. म्हणून देवाच्या चरणी प्रार्थना करतो आपल्या हातातून असं उज्ज्वल कार्य घडत राहावं, चंद्र सूर्य असेपर्यंत हे कार्य राहावं, इतकंच मी भगवत चरणी प्रार्थना करतो. एकदा मोठ्या प्रेमाने आवडीने ज्यांना ज्यांना असं वाटतंय देवाने आपल्याला 2 हात दिलेत त्यांनी हात वर करा, बाकीचे पंगत धरली तरी चालेल. अजून निम्म्या गावाला शंका आहे, देवाने आपल्याला 2 हात दिलेत, तिकडं कट्ट्यावर बसलेले ए कर हातवरती, महाराजांचं चिरंजीव आहे काय ते कर, वर कर, होईल तुझं लग्न लवकर, जाऊ दे घोटाळा नको. एकच मिनिट. तुकाराम तुकाराम